टाळलं. त्याला माहित होतं का हा दिवस फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनाचं इतर काहीच महत्व नाहीये, फक्त संविधान त्या दिवशी मिळालं आहे ते महत्व आहे. आणि त्या दिवशी जर बाबासाहेबांचं नाव घेणे तो टाळत असेल तर याच्या मागे मोठं षड्यंत्र आहे, याच्या मागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. आणि त्या शक्तीला आपल्याला धडा शिकवायचा आहे. आणि तो धडा शिकवण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक मार्गावर आपल्याला चालून एक मोठा विशाल महामोर्चा काढायचा आहे. आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून हा जो व्यक्ती आहे तो स्वतःला मंत्री म्हणतो महाराष्ट्राचा, त्याला बाबासाहेबांच्या संविधानिक पदावर बसण्याचा अधिकार नाहीये. म्हणून त्याचा नुसता माफीनामा नाही तर आपल्याला त्याचा राजीनामा मागायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला हा विशाल महामोर्चा इथं काढायचा आहे आणि तुमचा सगळ्यांचा सहभाग त्याच्यात अपेक्षित आहे. म्हणून आज आम्ही तुमच्याकडे इथे आलेलो आहोत का ही लढाई तुमची माझी वैयक्तिक नसून आपल्या सर्वांची, आपल्या स्वाभिमानाची आणि आपल्या बाबासाहेबांचा केलेल्या अपमानाची लढाई आहे. तो अपमान आपण सहन करणार नाही हे आपल्याला दाखवून द्यायचंय. त्यासाठी आपण सगळ्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हा. आपण सगळे सामील व्हा. मी पण होणार आहे, तुम्ही पण सामील व्हा. पण एक विनंती करतो की हा मोर्चा शांततेच्या मार्गाने निघाला पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याचं पालन करून हा मोर्चा आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपलं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. तर आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा एवढी विनंती करतो. जय भीम, जय संविधान, जय लोकशाही.